बघा मित्रांनो, आपण जी सिरीज स्टार्ट केली आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन, जे IBPS TCS पॅटर्ननुसार, तसेच वेगवेगळ्या परीक्षा CGL, SSC CGL, तलाठी, नगर परिषद, ZP, तसेच इतर MPSCतील कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे वन वर्ड सबस्टिट्यूशन आलेत इंग्रजीचे, ते क्वेश्चन आणि त्या क्वेश्चनच्या खाली असलेले 4 ऑप्शन आपण ते बघत आहोत. ओके, आतापर्यंत आपण ऑलमोस्ट मोर दॅन 120 वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण बघितलेले आहे. ओके, अजून 1-2 लेक्चर मध्ये ऑलमोस्ट आपले 200 अत्यंत इम्पॉर्टंट की जे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले वन वर्ड सबस्टिट्यूशन हे कव्हर होतील. ओके, तर बघूया नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर बघा, पहिला आहे ओमनीसायंट. काय आहे? ओमनीसायंट. ओमनीसायंट मीन्स वन हू नोज एव्हरीथिंग, की ज्याला सगळ्यातलं सगळं समजतं, सगळ्या गोष्टींची माहिती असते, की जो त्याला काही क्वेश्चन विचारा, कसलं म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड विचारा, इतर आर्ट्स कल्चर बद्दल विचारा, काही जरी विचारलं त्याला ते सगळं माहिती असतं. तो असतो ओमनीसायंट. ओमनी मीन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड किंवा ऑल ओव्हर द युनिवर्स, त्याला म्हणतात ओमनीसायंट, वन हू नोज एव्हरीथिंग. नेक्स्ट आहे पॉलीग्लॉट. पॉली लक्षात ठेवा, पॉली मीन्स मेनी, ग्लॉट ओके, वन हू नोज मेनी लँग्वेजेस, की ज्याला खूप साऱ्या भाषा अवगत असतात, असा जो असतो तो असतो पॉलीग्लॉट. पॉलीग्लॉट मीन्स वन हू नोज मेनी लँग्वेजेस. नेक्स्ट आहे बिब्लिओफाइल. हा अत्यंत इम्पॉर्टंट आहे, या वर्डकडे लक्ष असू द्या. ओके, पाठ करून बिब्लिओफाइल. बिब्लिओफाइल मीन्स वन हू लव्स बुक्स, ज्याचं पुस्तकांवर प्रेम आहे, असा जो असतो तो असतो बिब्लिओफाइल. त्याला फक्त पुस्तकं, ऑटोबायोग्राफी, साधी पुस्तकं, जे पुस्तक मिळेल तो ते वाचायला सुरुवात करतो, तो जो असा असतो तो व्यक्ती असतो बिब्लिओफाइल. नेक्स्ट आहे हिपोक्रिट. हिपोक्रिट असतात ते ढोंग करतात, ढोंगी माणसं असतात, आतून वेगळे असतात, बाहेरून दाखवणारे वेगळे असतात. वन हू प्रिटेंड टू बी व्हॉट ही इज नॉट, ते जो तो नाहीये तसं तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, लोकांमध्ये, सोसायटीमध्ये, समाजामध्ये गेल्यावर तो एखादा व्यक्ती असतो की तो खूप चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण पर्सनल लाईफ मध्ये तो व्यक्ती अत्यंत विचित्र असतो, विक्षिप्त असतो, त्याला म्हणतात हिपोक्रिट. ओके, हिपोक्रिट. ओके, नेक्स्ट मर्सिनरी. नेक्स्ट वर्ड आहे मर्सिनरी. मर्सिनरी मीन्स वन्स मोटिव्ह इज टू मेअरली गेट मनी, कोणत्याही मार्गाने फक्त पैसा कमवायचा, पैसा मिळाला पाहिजे, हे त्याचा मोटिव्ह असतो एखाद्या व्यक्तीचा, तो असतो मर्सिनरी. पैसा कसा येतो, कोणत्या मार्गाने येतो, याच्याबद्दल त्याला काही एक घेणं देणं नाही, फक्त पैसा आला पाहिजे व्यवस्थित, तो असतो मर्सिनरी. ओके, नेक्स्ट आहे अकम्प्लिस. अकम्प्लिस मीन्स पार्टनर इन अ क्राईम. अत्यंत इम्पॉर्टंट आहे, मागच्याच वेळेस आत्ताच SSC वगैरे किंवा बँकिंगच्या एक्झाम्स मध्ये हा भरपूर रिपीट झालेला वर्ड आहे अकम्प्लिश. अकम्प्लिश मीन्स पार्टनर इन अ क्राईम. वेगवेगळे जे क्राईम करतात, गुन्हे करतात, त्याच्यात जे पार्टनर असतात ते असतात अकम्प्लिश टू इच अदर. नेक्स्ट ग्लुटॉन. ग्लुटॉन मीन्स अ पर्सन हू ईट्स टू मच. ओके, बरेच व्यक्ती असतात की त्यांना खाण्याचा अंदाज नसतो, किंवा मग त्यांची बॉडी जशी बनलेली असते की त्यांना फ्रिक्वेंटली खायला लागतं, खूप सारं खायला लागतं, तर ते व्यक्ती जे असतात ते असतात ग्लुटॉन. पर्सन हू ईट्स टू मच, खूप जास्त खायला लागतो, तो असतो ग्लुटॉन. नेक्स्ट अझायलम. अझायलम मीन्स प्लेस टू प्रोव्हाइड रेफ्यूज. ओके, अशा ठिकाणी, अशी जागा की तिथं रेफ्यूज दिला जातो, इतर जे लोक येतात त्यांना रेफ्यूज दिला जातो. मोस्टली की जे एखाद्या देशात युद्ध वगैरे चालतं, तिथले लोक जे पळतात आणि दुसऱ्या देशात जातात, तिथे त्यांना काय भेटतो, रेफ्यूज भेटतो किंवा अझायलम भेटतो, म्हणजे त्यांना आसरा भेटतो, राहायला जागा भेटते. नेक्स्ट लुनार. लुनार मीन्स रिलेटेड टू मून. ओके, लुनार एक्लिप्स वगैरे आपण ऐकतो मोस्टली, मध्ये काय असतं, चंद्रग्रहण वगैरे असतं. लुनार एक्लिप्स, लुनार मीन्स रिलेटेड टू मून. आणि एक असतं सोलार. सोलार मीन्स रिलेटेड टू सन. ओके, दिस इज द पॅट्रिलिनियल. पॅट्रिलिनियल म्हणजे काय, मग रिलेटिंग टू किनशिप विथ द फादर, म्हणजे वडिलांच्या साइडची जी किनशिप असतं, की जसं काका, चुलता, चुलत भाऊ, हे जे असतात ते असतात पॅट्रिलिनियल रिलेशन. किनशिप म्हणजे काय, रिलेटिव्ह. आणि खाली दुसरा असतो मॅट्रिलिनियल. मॅट्रिलिनियल मीन्स मावस, म्हणजे मदरच्या साइडचे किनशिप. मदरच्या साइडचे काय येणार, मग मावशी येते, मामा येतात. ओके, ते जे सगळे जे येतात ते येतात
मॅट्रिलिनियल मध्ये, आणि हे जे पॅट्रिलिनियल मध्ये रिलेटेड टू किनशिप विथ द फादर, फादरच्या साइडने आत्या, आत्या, काका, चुलते, चुलत भाऊ, हे सगळे पॅट्रिलिनियल मध्ये असतात. तर बघा नेक्स्ट आहे, पहिला पहिला होता ऑमनिसाइड मीन्स ज्याला की सगळं माहिती असते, हु नोज एव्हरीथिंग. नेक्स्ट होता पॉलिग्लॉट, वन हुज मेनी लँग्वेजेस. नेक्स्ट होता बिब्लिओफाइल, की त्याला बुक्स आवडतात. हिपोक्रेट, ओके, वन हु प्रिटेंड्स टू बी व्हॉट ही इज नॉट, की जो तो नाहीये ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. मर्सिनरी मीन्स पैसा पाहिजे एखाद्या व्यक्तीला, तो कोणत्याही मार्गाने आला तरी चालेल. नेक्स्ट अकम्प्लिश, अकम्प्लिश मीन्स काय, पार्टनर इन अ क्राइम. नेक्स्ट इज अ ग्लुटॉन, ग्लुटॉन मीन्स पर्सन हु इट्स टू मच. असाइलम मीन्स टू गिव रेफ्यूज टू पर्टिक्युलर पर्सन. ल्युना रिलेटेड टू मून अँड पॅट्रिलिनियल. ओके, स्क्रीनशॉट घ्या ज्यांना घ्यायचं त्यांनी. चला नेक्स्ट वर्ड आहे यूज ड्रॉपर. यूज ड्रॉपर, ओके. यूज ड्रॉपर मीन्स वन हू सिक्रेटली लिसन्स अदर्स टॉक. ओके, म्हणजे एखादा व्यक्ती असा असतो की तो काय करतो, चोरून चोरून दुसऱ्यांचं बोलणं ऐकत असतो. ओके, वन हू सिक्रेटली, ओके, सिक्रेटली काय करतो तो, लिसन्स अदर्स टॉक. दुसरे काय वगैरे बोलतात ते काय करतो तो चोरून चोरून ऐकत असतो, त्याला म्हणतात यूज ड्रॉपर. एखादा व्यक्ती असतं. ओके, नेक्स्ट आहे पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी मीन्स सायन्स ऑफ डिसीजेस, वेगवेगळ्या डिसिजनचं जिथे निदान केलं जातं. ओके, किंवा ज्याचा जो स्टडी असतो तो म्हणतात पॅथॉलॉजी. ओके, पॅथॉलॉजी मीन्स सायन्स ऑफ डिसीजेस, वेगवेगळे आजार असतात त्यांचं काय काय असतं ते सायन्स असतं, त्यांचा तिथे अभ्यास केला जातो. नेक्स्ट आहे सायकोलॉजी. नेक्स्ट आहे सायकोलॉजी. सायकोलॉजीला मराठीत काय म्हणतो, ओके, मानसशास्त्र. ओके, म्हणजे मन वगैरे आपण एखाद्याचं ओळखू शकतो त्याला म्हणतो सायकोलॉजी. सायन्स ऑफ ह्युमन माइंड अँड बिहेवियर. एखाद्याच्या ह्युमन माइंडचा आणि बिहेवियरचा आपण जो स्टडी करतो त्याला काय म्हणतो सायकोलॉजी. सायन्स ऑफ ह्युमन माइंड अँड बिहेवियर. ओके, नेक्स्ट आहे एथनॉलॉजी. एथनिक म्हणून असं लक्षात ठेवा. एथनिक, एथनिक म्हणजे पुरातन. ओके, जुने रेसेस. ओके, सायन्स ऑफ रेसेस अँड ऑफ मॅनकाइंड, म्हणजे वेगवेगळे जे रेसेस आहेत माणसाचे, वंश म्हणतो आपण त्याला. ओके, त्याच्याबद्दल जो अभ्यास असतो, वंशावळीचा जो अभ्यास असतो त्याला म्हणतात एथनॉलॉजी. सायन्स ऑफ द रेसेस ऑफ द मॅनकाइंड. ओके, पूर्ण ह्युमन बिईंगच्या किंवा मॅनकाइंडच्या वंशावळीचा जो अभ्यास असतो त्याला म्हणतात एथनॉलॉजी. नेक्स्ट इज स्क्युरिलस. नेक्स्ट इज द स्क्युरिलस. ओके, that means severely abusive writing in journals. ओके, एक जर्नल वगैरे असतात. ओके, मासिक वगैरे असतात किंवा न्यूजपेपर असतात, साप्ताहिक असतात, मंथली असतात, त्याच्यात एखादा आपण बघतोय यूज ड्रॉपर. यूज ड्रॉपर मीन्स वन हू सिक्रेटली लिसन्स अदर्स टॉक. पॅथॉलॉजी, सायन्स ऑफ डिसीजेस. सायकोलॉजी मीन्स सायन्स ऑफ ह्युमन माइंड अँड बिहेवियर. एथनॉलॉजी, सायन्स ऑफ रेसेस ऑफ द मॅनकाइंड. स्क्युरिलस, सिव्हिअरली अब्युजिव्ह रायटिंग इन जर्नल्स. एखादा काय करतो जर्नल्स वगैरे मध्ये खूप जास्त अब्युजिव्ह लँग्वेज यूज करतो. नेक्स्ट आहे कॅव्हलरी. कॅव्हलरी मीन्स सोल्जर्स हू फाईट ऑन द हॉर्स बॅक. ओके, घोड्यावर बसून जे फाईट करतात, लढाई करतात, त्या लोकांना म्हणतात कॅव्हलरी. नेक्स्ट इज द व्हर्साटाइल. व्हर्साटाइल मीन्स समवन हॅविंग मेनी स्किल्स, त्याला आपण ऑलराऊंडर पण म्हणू शकतो. ओके, की जो काय असतो ऑलराऊंडर असतो, त्याला खूप सारे स्किल्स असतात. थिओलॉजी. थिओलॉजी मीन्स स्टडी ऑफ द नेचर ऑफ द गॉड्स. ओके, वेगवेगळ्या देवांचा जो अभ्यास करतो, ओके, दैवी शक्तींचा अभ्यास करतो, त्याला ते लोक असतात थिओलॉजी. ते तो जो स्टडी असतो त्याला म्हणतात थिओलॉजी. आणि जे लोक ते अभ्यास करतात ते असतात थिओलॉजिस्ट. ओके, स्टडी ऑफ द नेचर ऑफ गॉड मीन्स थिओलॉजी. आणि जे लोक ऍक्च्युअल मध्ये अभ्यास करतात ते असतात थिओलॉजिस्ट. नेक्स्ट इज क्रेडिबल. क्रेडिबल मीन्स दॅट विच कॅन बी बिलीव्ड, म्हणजे एखादी जी गोष्ट असते त्याच्यावर काय करू शकतो, विश्वास ठेवू शकतो, मीन्स क्रेडिबल. आता आपल्यामध्ये पण आपण जेव्हा फिरत असतो इकडे तिकडे, आपले फ्रेंड्स असतात, फ्रेंड्स पण काय म्हणतात तो पर्टिक्युलर व्यक्ती खूप जास्त क्रेडिबल आहे, त्यांची क्रेडिबिलिटी खूप जास्त आहे, म्हणजे काय ते खूप जास्त विश्वास पात्र आहे. ओके, नेक्स्ट आहे ऑर्निथोलॉजी. ऑर्निथोलॉजी मीन्स द स्टडी ऑफ द बर्ड्स. वेगवेगळ्या पक्ष्यांचा जो अभ्यास असतो त्याला म्हणतात ऑर्निथोलॉजी. पक्षीशास्त्र म्हणतात त्याला. ओके, आणि ऑर्निथोलॉजिस्ट जो असतो पक्ष्यांचा अभ्यास
करणारा. ओके, बघा ऑर्निथॉलॉजी मीन्स द स्टडी ऑफ बर्ड्स. नेक्स्ट इज द क्रेडिबल. क्रेडिबल मीन्स दॅट विच कॅन बी बिलीव्ड, की त्या गोष्टीवर आपल्याला काय विश्वास ठेवता येतो. थिओलॉजी मीन्स स्टडी ऑफ द नेचर ऑफ गॉड्स. ओके, नेक्स्ट इज वर्साटाइल. वर्साटाइल मीन्स समवन हॅव्हिंग मेनी स्किल्स. त्या एखाद्या व्यक्तीकडे खूप जास्त स्किल्स असतात. कॅव्हलरी असे सोल्जर. ओके, हू फाईट ऑन द हॉर्सबॅक. घोड्याच्या पाठीवर बसून ते काय करतात, फाईट करतात. ओके, एथनॉलॉजी मीन्स सायन्स ऑफ द रेसेस ऑफ द मॅनकाइंड. वंशावळ जे असते, ओके, त्या वंशावळीचा जो अभ्यास असतो त्याला म्हणतात एथनॉलॉजी. सायकोलॉजी मीन्स मानसशास्त्र. ओके, सायन्स ऑफ ह्युमन माइंड अँड बिहेवियरचं जे असतं त्याला सायकोलॉजी मीन्स पॅथॉलॉजी, स्टडी ऑफ डिसीजेस अँड यूज ड्रॉपर. यूज ड्रॉपर मीन्स वन हू सिक्रेटली लिस्टन्स ऑफ द स्टॉक. स्क्रीनशॉट घ्या. बघा नेक्स्ट वर्ड आहे ओपेक. ओपेक मीन्स थ्रू विच लाईट कॅन नॉट पास. असं आवरण की ज्याच्यामधून लाईट पास नाही होत. ओके, ऑपेक. ऑपेक अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मागच्या वेळेस SSCGL ला विचारला गेलाय. ओके, आणि TCS बँकिंग मध्ये तर फ्रिक्वेंटली विचारलं गेलेलं वर्ड आहे ओपेक. ओपेक मीन्स थ्रू विच लाईट कॅन नॉट पास. असं आवरण, असा पडदा, अशी जागा की तिथून लाईट काय होत नाही, पास होत नाही, त्याला म्हणतात ओपेक. नेक्स्ट इज द इंटरसीड. नेक्स्ट इज द इंटरसीड. इंटरसीड मीन्स मेडिएट बिटवीन टू पार्टीज. मोस्टली दोन पार्टीज मध्ये भांडण वगैरे चालू असेल, काही इश्यू असेल, तर तिथे जो एक मध्यस्थी करणे जी ऍक्शन असते तिला म्हणतात इंटरसीड. इंटरसीड मीन्स मेडिएट बिटवीन टू पार्टीज. दोन पार्टीज मध्ये मेडिएट करणे आणि तो इश्यू सॉल्व्ह करायला हेल्प करणे, त्याला म्हणतात इंटरसीड. नेक्स्ट इज द फ्लाउंडर. फ्लाउंडर पण इम्पॉर्टंट आहे. मागच्या वेळेस विचारला गेलेला आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये. बघा फ्लाउंडर. फ्लाउंडर मीन्स टू स्ट्रगल हेल्पलेसली. ओके, म्हणजे असा स्ट्रगल की तिथं कोणाची हेल्प पण होत नाहीये, एकटाच कुठेतरी भरकटत स्ट्रगल करतोय, अशी स्थिती असते म्हणजे फ्लाउंडर. टू स्ट्रगल हेल्पलेसली. फ्लाउंडर लक्षात ठेवा. टू स्ट्रगल हेल्पलेसली, विदाउट एनी हेल्प स्ट्रगल चालू आहे. ओके, नेक्स्ट इज सिडोनेम. ओके, नेक्स्ट इज द सिडोनेम मीन्स राइट अंडर द डिफरंट नेम. ओके, लिहिणारा ऍक्च्युअल पर्सन वेगळा असतो, परंतु त्या जो लिखाण करतो तो लेखक असतो, त्याचं एका टोपण नाव असतं. ऍज अ लेखक म्हणून त्यांचं टोपण नाव असतं, त्याला म्हणतात सिडो. सिडो मीन्स खोटं. ओके, इल्युशनरी असं म्हणतो आपण. सिडो मीन्स खोटं. नेम मीन्स नाव, की जो वेगळ्या नावाने, त्याचं जे रिअल नाव असतं त्याच्यापेक्षा वेगळ्या नावाने जो लिहितो तो असतो राइट अंडर द डिफरंट नेम. ओके, सिडो लक्षात ठेवा. सिडो. नेम मीन्स नेम. ओके, सिडो मीन्स डिफरंट, खोटा. नेक्स्ट इज द नेपोटिझम. नेपोटिझम आपण बऱ्याचदा ऐकतोय न्यूज मध्ये, कंटिन्युअसली हा वर्ड असतो की नेपोटिझम. नेपोटिझम मोस्ट ऑफ दी बॉलिवूडच्या रिलेटेड आपण ते वापरतो, किंवा स्पोर्ट्स मध्ये पण मोस्ट ऑफ द टाइम आता क्रिकेट मध्ये वापरायला लागले. नेपोटिझम म्हणजे काय, अनफेअर ॲडव्हान्टेज ऑफ वन्स फॅमिली मेंबर्स. म्हणजे काय अनफेअर, जो अनफेअर आहे, ॲडव्हान्टेज फायदा वन्स ओन फॅमिली मेंबर्स. फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ द टाइम आपण बघतो तो बॉलिवूडमध्ये वापरला जातो की फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे ऍक्टर वगैरे असतात ओल्ड, त्यांचीच मुलं परत ऍक्टर बनतात. आणि असं म्हटलं जातं की फ्रेशर्स जो एखादा गेला टॅलेंट, तर त्याला खूप जास्त स्ट्रगल करावा लागतो. मग त्यांना काय वाटतं, जे ऍक्टर ऍक्ट्रेसची जी मुलं असतात ऑलरेडी त्यांना अनफेअर ऍडव्हान्टेज भेटतो. त्या पूर्ण सिच्युएशनला म्हटलं जातं नेपोटिझम. सेम आता लोक क्रिकेटर्स बद्दल बोलायला लागलेत की जे क्रिकेटर्सचे मुलं आहेत तेच परत क्रिकेटर्स बनताय. ओके, अशा याच्याने तुम्ही लक्षात ठेवा नेपोटिझम. नेक्स्ट इज हिस्ट्रॉनिक. हिस्ट्रॉनिक येते. ओके, हिस्ट्रॉनिक. ओके, हिस्ट्रॉनिक मीन्स व्हेरी ड्रामॅटिक. ओके, एखादी ऍक्शन असते ती कशी असते, ड्रामॅटिक असते. मोस्ट ऑफ द टाइम आपण जोपर्यंत आपण बघत असतो एखाद्या ऍक्शन कडे, ते वाटतं की इट्स गोइंग व्हेरी नॉर्मल, एकदम सरळ सरळ चालले. पण अचानक अशा उलटा पालट होतात की ते आपल्याला आपलाच विश्वास बसत नाही. ते एकदम ड्रामॅटिक मोमेंट असतं, ड्रामॅटिक चेंज असतो, त्याला म्हणतात हिस्ट्रॉनिक चेंज किंवा व्हेरी ड्रामॅटिक चेंज, त्याला म्हणतात हिस्ट्रॉनिक. इम्पॉर्टंट आहे. ओके, लक्षात. हिस्ट्रॉनिक मीन्स व्हेरी ड्रामॅटिक. इट्स नॉट रिलेटेड टू हिस्ट्री. ओके, हिस्ट्री रिलेटेड नाही. ते ऑप्शन मध्ये देतील तुम्हाला. हिस्ट्रॉनिक मीन्स रिलेटेड टू हिस्ट्री, रिलेटेड टू ओल्ड हिस्ट्री, रिलेटेड टू
एन्शियंट हिस्ट्री असं नाही. हिस्टॉरिक मीन्स व्हेरी ड्रामॅटिक असतं. ओके. आणि जे हिस्टोरिकल असतं ते काय असतं, हिस्ट्री रिलेटेड असतं ते हिस्टॉरिकल. ओके, म्हणजे रिलेटेड टू हिस्ट्री असतं ते. ओके, हिस्टॉरिकल असतं रिलेटेड टू हिस्ट्री. आणि हे असतं हिस्ट्रिओनिक. हिस्ट्रिओनिक मीन्स व्हेरी ड्रामॅटिक. ओके, लक्षात असू द्या. इम्प्युनिटी. ओके, इथं इम असू द्या, प्युनिटी लक्षात ठेवा. प्युनिटी मीन्स काय, रिलेटेड टू पनिशमेंट. ओके, आणि इम मीन्स नॉट रिलेटेड टू पनिशमेंट. याचा अर्थ बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन बघा, विदाउट रिस्क ऑफ पनिशमेंट. विदाउट रिस्क म्हणजे असं एखादं काम करणे की ते चुकलं, काही झालं तरी आपल्याला त्याबद्दल पनिशमेंट भेटणार नाही. म्हणजेच काय, दिस सिच्युएशन विल बी इम्प्युनिटी रिलेटेड सिच्युएशन विदाउट रिस्क ऑफ पनिशमेंट. एखादं काम, एखादी गोष्ट अशी करणे की ती चुकली, बरोबर आली तरी पनिशमेंटची शक्यता नसते किंवा रिस्क नसते. त्या गोष्टीला म्हणतात इम्प्युनिटी. प्युनिटी लक्षात ठेवा. प्युनिटिव्ह म्हणतो आपण, प्युनिटिव्ह. ओके, प्युनिटिव्ह. ओके, म्हणजे ज्याला शिक्षा देता येते. ओके, रिलेटेड टू पनिशमेंट. ओके, ज्या गोष्टीबद्दल शिक्षा देता येतात ते असं प्युनिटिव्ह, रिलेटेड टू पनिशमेंट. इम्प्युनिटी मीन्स विदाउट एनी रिस्क ऑफ. इम लक्षात ठेवा, इम मीन्स विदाउट रिस्क ऑफ एनी पनिशमेंट. प्युनिटी असं लक्षात ठेवा. नेक्स्ट कॅपोग्राफिस्ट. कॅपोग्राफिस्ट. ग्राफिस्ट तुम्ही लक्षात ठेवा की जो हाताने वगैरे लिहितो किंवा ग्राफ वगैरे काढतो, ग्राफ. ओके, कॅपो. वन हु इज बॅड इन स्पेलिंग्स. ओके, काही काही लोक असतात त्यांचं इंग्लिश स्पीकिंग वगैरे खूप छान असतं, पण ते लिहिताना खूप साऱ्या स्पेलिंग मिस्टेक्स करतात. ओके, स्पीकिंग चांगलं असतं. ओके, फ्लुएंट इंग्लिश बोलणार, पण जेव्हा लिहिणार तेव्हा खूप साऱ्या मिस्टेक असतात. तो जो व्यक्ती असतो, ते जे असतं किंवा तो व्यक्ती असतो त्याला म्हणतात कॅपोग्राफिस्ट. मीन्स वन हु इज बॅड इन स्पेलिंग. स्पेलिंग मध्ये तो खूप वाईट असतो, त्याला म्हणतात कॅपोग्राफिस्ट. नेक्स्ट इज द इन्फिल्ट्रेटर. नेक्स्ट इज द इन्फिल्ट्रेटर. ओके, इन्फिल्ट्रेटर आहे. ओके, एल हा. ओके, इन्फिल्ट्रेटर मीन्स अ पर्सन हु स्नेक्स ओके इनटू द कंट्री. म्हणजे चोरीच्या मार्गाने एखादा व्यक्ती एका देशामधून दुसऱ्या देशात इल्लीगली एंटर होतो. ओके, स्नेक्स म्हणजे काय, इल्लीगली एंटर करतो. ओके, इन्फिल्ट्रेटर म्हणतो त्याला. जसे की मोस्ट ऑफ द बांगलादेशी ओके आपल्या इंडियामध्ये काय असतात, इन्फिल्ट्रेट होतात बॉर्डर एरियाज थ्रू, की जिथं थोडी गस्त कमी असते. ओके, जिथं सोल्जर्स कमी असतात असा एरिया ते पकडतात आणि हळूच एका देशामधून दुसऱ्या देशाच्या बॉर्डरमध्ये एंटर करतात. त्यांना म्हणतात इन्फिल्ट्रेटर. ओके, अ पर्सन हु स्नेक्स इनटू द कंट्री. एखाद्या कंट्रीमध्ये हळूच काय होतो, स्नेक होतो, घुसतो. नेक्स्ट इज द फॅलिसिटेट. टू कॉंग्रॅच्युलेट समवन. फॅलिसिटेशन प्रोग्राम्स होतात बघा, आपले वेगवेगळे रिझल्ट्स लागतात एक्झामचे, त्याच्यानंतर वेगवेगळे क्लासेस. ओके, मोठमोठे क्लासेस काय करतात, फॅलिसिटेशन प्रोग्राम अरेंज करतात. म्हणजे काय, सगळे जे सिलेक्ट झालेले लोक एकत्र बोलवतात आणि त्यांना काय करतात, फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतात. ओके, टू कॉंग्रॅच्युलेट समवन फॉर देअर अचीवमेंट. असं लक्षात ठेवा. फेलिसिटेट म्हणजे काय, टू कॉंग्रॅच्युलेट समवन फॉर देअर अचीवमेंट. कळलं. ओके, वर्ड पहिला होता ओपेक. ओपेक मीन्स थ्रू विच लाईट कॅन नॉट पास, की ज्यातून लाईट पास होत नाही. नेक्स्ट आहे इंटरसीड. इंटरसीड मीन्स मीडिएट बिटवीन टू पार्टीज. दोन पार्टीज मध्ये काय करणार, मीडिएट करणे. फ्लाउंडर, टू स्ट्रगल हेल्पलेसली. नेक्स्ट आहे सिडोनिम, टू राइट अंडर अ डिफरंट नेम. डिफरंट नेमच्या अंडर काय करणे, राइट करणे. नेपोटिझम, अनफेअर ऍडव्हान्टेज ऑफ द वन्स फॅमिली मेंबर्स. एखाद्याच्या फॅमिली मेंबरचा काय त्याच्याच फॅमिली मेंबर्सला ऍडव्हान्टेज देणे. मोस्ट ऑफ द इन्स्टिट्यूशन्स मध्ये, बॉलिवूड मध्ये, आता क्रिकेट वगैरे स्पोर्ट्स मध्ये पण ते ऐकायला भेटतं नेपोटिझम. हिस्टॉरिक. हिस्टॉरिक इम्पॉर्टंट आहे, इथं कन्फ्युजन होऊ शकतो बघा. हिस्टॉरिक मीन्स व्हेरी ड्रामॅटिक असतं आणि हिस्टॉरिकल असतं ते रिलेटेड टू हिस्ट्री. ओके, हे लक्षात ठेवा. हिस्टॉरिक कन्फ्युजन साठी हिस्टॉरिक आणि त्याचा मग हा पण मिनिंग दिलेला असतो, रिलेटेड हिस्ट्री पण दिलेला असतो, तिथे चुकायचे चान्सेस असतात. इम्प्युनिटी, विदाउट रिस्क ऑफ पनिशमेंट. असं लक्षात ठेवा. प्युनिटी मीन्स पनिशमेंट आणि इम मीन्स नॉट. ओके, तो रूट वर्ड आहे इम्प्युनिटी, विदाउट रिस्क ऑफ पनिशमेंट. आणि प्युनिटिव्ह मीन्स रिलेटेड टू पनिशमेंट. प्युनिटिव्ह असं लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट इज द कॅपोग्राफिस्ट. वन हु इज
बॅड इज स्पेलिंग, त्याचे स्पेलिंग वाईट, स्पेलिंग मध्ये तो एवढा ऍक्टिव्ह नाही. इन्फिल्ट्रेटर म्हणजे अ पर्सन हु स्निक्स इनटू द कंट्री. आणि नेक्स्ट इज अ फेलिसिटेट. फेलिसिटेट मीन्स टू कॉंग्रॅच्युलेट समवन. ओके, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके, जसा जसा वेळ मिळेल तसं ते रीड करत राहा. बघा, नेक्स्ट वर्ड आहे malapropism. ओके, नेक्स्ट वर्ड इज अ malapropism मीन्स रिडिक्युलस यूज ऑफ वर्ड्स. म्हणजे एखाद्या घाणेरडे पद्धतीने किंवा तुच्छ पद्धतीने शब्दांचा यूज करणे, त्याला म्हणतात malapropism. ओके, एक चांगला शब्द असतो पण तो वेगळ्या अर्थाने पण वापरतात, तुच्छ पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने वापरतात, त्याला म्हणतात malapropism मीन्स रिडिक्युलस यूज ऑफ द वर्ड्स. ओके, नेक्स्ट डिच. ओके, next word is a dirge. Dirge means a song sung at a burial. Okay, burial means और burial पण म्हणतात त्याला. burial means अंत्यविधीचं ठिकाण. तिथे जे सॉन्ग वगैरे दुःखाचं जे सॉन्ग म्हटलं जातं त्याला म्हणतात dirge. a song sung at a burial. Okay, अंत्यविधीच्या ठिकाणी म्हटलं जाणारं सॉन्ग. next is a postulate. next is a postulate. postulate means something which can be taken for granted. एखाद्या गोष्टीला काय करतो आपण, ग्रांटेड पकडतो. की ते फॉर एक्झाम्पल मित्रांना पण पकडतो की एखादा मित्र असतो तो आपल्याला ग्रांटेड कसं पकडलो, हा तो आपल्याला फोन करणार, आपण त्याच्यासाठी कायम प्रेझेंट असणार, ते असतं पोस्टुलेट मीन्स समथिंग विच कॅन बी टेकन ग्रांटेड. ओके, हा एखाद्या मित्राला आपण कॉल केला तो येणारच आहे, तो आपल्यासाठी अवेलेबलच आहे, असं आपण एखाद्या व्यक्तीला काय करतो, ग्रांटेड पकडतो. दॅट इज द पोस्टुलेट. पोस्टुलेट मीन्स समथिंग विच कॅन बी टेकन फॉर ग्रांटेड. ओके, नेक्स्ट इज द स्ट्रोल. नेक्स्ट काय, स्ट्रोल. स्ट्रोल मीन्स a short walk for a pleasure or exercise. Okay, strolling करतो, strolling. Okay, strolling means a short walk. आणि तो जो आपण जेन्युइन वापरतो तो असतो ट्रोल. ओके, तो असतो ट्रोल. ओके, आणि हा असतो स्ट्रोल. स्ट्रोल a short walk for a pleasure or exercise. आणि आपण एखाद्याला ट्रोलिंग करतो सोशल मीडियावर, तो असतो ट्रोल. ओके, नेक्स्ट ट्रेटर. ट्रेटर मोस्टली देशद्रोही असा म्हणून वापरला जातो, तो असतो ट्रेटर. अ पर्सन हु बिट्रेज समवन. बिट्रेज म्हणजे काय, फसवतो. ओके, समवन एखादा व्यक्ती असतो की तो इतरांना फसवतो, तो असतो ट्रेटर. ट्रेटरला देशद्रोही पण म्हणतात. ओके, देशद्रोही, ट्रेटर. अ पर्सन हु बिट्रेज समवन. नेक्स्ट इज स्टॅट्यूट. स्टॅट्यूट मीन्स काय, अ रिटन लॉ ऑफ अ लेजिस्लेटिव्ह बॉडी. लेजिस्लेटिव्ह बॉडी मोस्टली आपण गव्हर्नमेंटचे जे लॉज असतात जे रिटन फॉर्मॅट मध्ये असतात, आपण त्यांच्याबद्दल म्हणतो की त्यांना आपण स्टॅट्यूट म्हणतो. ओके, स्टॅट्यूट. ओके, रिटन लॉ ऑफ द लेजिस्लेटिव्ह बॉडी. नेक्स्ट असतं इन्स्क्राइब. इन्स्क्राइब मीन्स कार्व वर्ड्स ऑन स्टोन और पेपर. एखाद्या दगडावर किंवा पेपरवर जे आपण कोरीव काम करतो, कोरून जे लिहितो त्याला म्हणतात इन्स्क्राइब. आपण इन्स्क्रिप्शन वगैरे बघितले, ऐकून आहेत इन्स्क्रिप्शन्स. ओके, इन्स्क्रिप्शन्स. इन्स्क्रिप्शन्स म्हणजे काय, काय असतात इन्स्क्रिप्शन्स. इन्स्क्रिप्शन, इन्स्क्राइब मीन्स कार्व वर्ड्स ऑन अ स्टोन और पेपर. इन्स्क्रिप्शन म्हणजे काय, की दगडावर कोरीव काम केलेलं असतं, ते जे असतं ते इन्स्क्रिप्शन असतात. एन्शियंट टाइम मध्ये किंवा मेडावल टाइम मध्ये आपण भरपूर इन्स्क्रिप्शन्स हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स मध्ये बघतो. ओके, त्यांचा उल्लेख ऐकतो, ते असतात इन्स्क्रिप्शन्स. मग ते इन्स्क्रिप्शन्स वरून लक्षात ठेवा. इन्स्क्राइब. इन्स्क्राइब मीन्स कार्व वर्ड्स ऑन अ स्टोन और पेपर. स्टोन किंवा पेपरवर जे वर्ड्स कोरलेले असतात त्यांना म्हणतात इन्स्क्राइब. नेक्स्ट वर्ड इज palindrome. Palindrome means words that read same backward or forward. एखादा शब्द असतो, एखादा नाव असतो, तो पुढून जरी वाचला तरी सेम वाटतो आणि मागून जरी वाटला तरी सेम वाटतो. फॉर एक्झाम्पल हा बघा, हा वर्ड आहे, हे नाव आहे एखाद्या मुलाचं. ओके, ओके, NITIN, नितीन. ओके, NITIN, नितीन. कळलं म्हणजे काय, एखादं नाव असतं ते पुढून वाचलं तरी सेमच असतं, मागून वाचलं तरी सेमच असतं, त्याला म्हणतात पॅलिंड्रोम. ओके, हे असतं पॅलिंड्रोम. बघा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके, काय पॅलिंड्रोम मीन्स वर्ड्स दॅट रीड सेम बॅकवर्ड और फॉरवर्ड. पुढून वाचा किंवा मागून वाचा त्याचा मीनिंग सेम असतो. इम्पॉर्टंट वर्ड आहे, लक्षात असू द्या. ओके, पॅलिंड्रोम. नेक्स्ट आहे इन्स्क्राइब. इन्स्क्राइब मीन्स कार्व वर्ड्स ऑन अ स्टोन और पेपर. इन्स्क्रिप्शन्स आपण बघितलेलं, इन्स्क्रिप्शन लक्षात ठेवा. स्टॅच्यूट. स्टॅच्यूट मीन्स रिटन लॉ ऑफ अ लेजिस्लेटिव्ह बॉडी. लेजिस्लेटिव्ह बॉडीचा काय असतो, रिटन लॉ असतो. ट्रेटर. ट्रेटर मीन्स अ पर्सन हु बिट्रेज समवन. एखादा व्यक्ती एखाद्याला बिट्रे करतो. ओके,
Stroll means a short walk for a pleasure or exercise. Okay, postulate something which can be taken for a granted. Ditch a song sung at the burial, and malapropism means ridiculous use of the words घाणेरड्या पद्धतीने वर्डचा यूज करणे. बघा तर बघा अशा प्रकारे आपण ऑलमोस्ट मोर दॅन 150 अत्यंत इम्पॉर्टंट वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय की जे वेगवेगळ्या एक्झाम मध्ये TCS, IBPS, तलाठी, जुन्या ज्या झालेल्या नगर परिषद, झेडपीच्या एक्झाम्स असतील, अर्थसांख्यिकीच्या एक्झाम असतील, अशा वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये हे शब्द विचारले गेले आहेत. केंद्र सरकारचे SSC CGLच्या ज्या एक्झाम्स आहेत, बँकिंगच्या एक्झाम्स आहेत, त्याच्यामध्ये हे आलेले शब्द आणि त्याचे जे ऑप्शन होते ते ऑप्शन पण आपण घेण्याचा प्रयत्न केला. मोर दॅन 150 अत्यंत इम्पॉर्टंट आहे. बाकीचे तर तुम्ही एक ज्या बुक मधून किंवा ज्या सोर्स मधून करत असाल ते कराच, पण हे अत्यंत स्क्रीनशॉट घेतलेले असाल, व्हिडिओ बघत असाल तर ते हे लक्षात राहू द्या. याच्यातले रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ओके, अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी वन वर्ड सबस्टिट्यूशन घेतलेत. आपण येणाऱ्या लेक्चर्स मध्ये आता अँटोनिम्स, सिनोनिम्स, इडियम्स अँड फ्रेजेस घेऊयात की जेणेकरून जे खूप जास्त इम्पॉर्टंट असतील, जेणेकरून आपण PYQ ला आणि पॅटर्नला धरूनच पुढे जाणार आहोत. ओके, लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.